हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कॉलर ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत 38 साईजचं। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमचं जे काय असन शोल्डरचं जे आपण इथपर्यंत माप मोजतो ते तुमचं जे काय असन ते तुम्ही त्याच्यानुसार माप टाकायचं आहे। बाकी सगळं तुम्ही या पद्धतीने मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही हे संपूर्ण कटिंग करू शकता। खूप सोपी पद्धत आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, लाईकही करा। लाईक केल्यामुळे मला मोटिवेट होतं आणि व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। छान असं आपण एकदम सोप्या पद्धतीने 38 साईजचं खूप वेळेस बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केलेली की ताई 38 साईजचं कॉलर ब्लाउजचं कटिंग दाखवा। तर माझं हे मी स्वतः कस्टमरचं ब्लाउज शिवते, तर मी तुम्हाला त्याचं मेजरमेंट पण दाखवणार आहे कोणतं आहे म्हणून। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। चॅनलवर नवीन असाल, असेच व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मग सबस्क्राईबही करा आणि नाहीतर एक लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर हे पाहू शकता तुम्ही इथं शोल्डर जे आहे ते जे आहे इथं मेजरमेंट घेतलेलं आहे मी। तर त्याचं शोल्डर जे आहे ते 14 इंच आहे। आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आपण डायरेक्टली अंगावरनं ज्यावेळेस माप मोजतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा असतो। तर तुम्ही जर डायरेक्टली असं शोल्डर मोजलं असेल अंगावरून तर जे आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचे आपल्याला बाही जोडण्यासाठी आणि प्लस आपल्याला त्यामध्ये गळा रुंदीच्या ठिकाणी अर्धा इंच ॲड करून घ्यायचं असतं। तर आपल्या इथं 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। बाकी उंची जी आहे ती 14 इंच आहे, छाती 38 इंच आहे, कमर 33 आहे, बाही 17 इंच आहे म्हणजे एल्बो आहे। सॉरी 3/4 मध्ये बाही घ्यायची याची दंडघेर जो आहे तो 9.5 आहे आणि मागचा गळा जो आहे तो कॉलर आहे। तर मग अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण माप घेतलेलं आहे। आता याच्यावरच आपल्याला जे आहे पेपर कटिंग करायची आहे। तर आपण इथं सर्वात पहिलं मी इथं आणि त्याशिवाय कटोरी आहे। तर आपल्याला जो ब्लाऊज शिवायचा आहे तो कटोरी कॉलर ब्लाऊज शिवायचा आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। खूपच छान आणि सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत। तर मग चला आपण इथं सर्वात पहिलं बॅक साईड फ्रंट पार्ट कशा पद्धतीने कटिंग करायचं दोन्ही पण सोबत तर ते पाहणार आहोत। तर कॉलर ब्लाउज कटिंग करण्यासाठी आपण सर्वात तर पहिलं वरच्या साईडला 1.5 इंचाचं जो आपलं मार्किंग आहे ते एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे आपल्याला। तर एक सरळ लाईन मी 1.5 इंचाची मारून घेते। जेव्हा पण तुम्ही कॉलर ब्लाउज बनवशाल त्यावेळेस आपल्याला हे 1.5 इंच वरच्या साईडला एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। 1.5 इंचाच्या खालून उंची मोजून घ्यायची। 14 इंच उंची आहे प्लस 1 इंच घ्यायचं आहे। जसं आपण उंचीमध्ये 1 इंच घेतो त्या पद्धतीने 1 इंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं ही आपली संपूर्ण उंची झाली। आपली 14 इंच प्लस 1 इंच घेतला। जर तुमची उंची कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं 1 इंच ॲड करून घ्या जी काय उंची असेल त्याच्यानुसार। आता आपल्याला इथं टाकायचं आहे शोल्डर। जसं की मी सांगितलं शोल्डर जे आहे ते 14 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे। बघा शोल्डर जे आहे ते 14 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे म्हणजे 15 इंच। 15 इंचाच्या निम्म किती होतं तर आपलं 7.5 इंच बरोबर ना। मग आपण 7.5 इंचामध्ये 7.5 इंचाचं शोल्डर जे आहे ते आपण इथं टाकून घेणार आहे। आपलं जे काही माप निघलं त्याच्यानुसार आपण इथं संपूर्ण शोल्डरचं माप टाकून घेतलं। त्याच्यानंतर आपण हा जो आपण इथून घेतला पॉइंट इथून आपल्याला 1 इंच खालच्या साईडला मायनस करायचंय हे बघा इथं। त्याच्यानंतर सर्वात तर पहिला आपण गळा रुंदीचं मार्किंग जे 2.5 इंच असतं आपलं ते आपण इथं टाकून घेऊ आणि हा जो आपण 1 इंच पॉइंट घेतला हे आपल्याला इथं लाइनिंग मारून घ्यायची। ही तुम्ही जर कटोरी कॉलर ब्लाउज असो प्रिन्सेस कॉलर ब्लाउज असो तर ही प्रोसेस तुम्हाला सर्वात पहिलं करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथून खाली मुंडा उंची मोजायची आहे। तर मी इथं मुंडा उंची जी आहे ती घेणार आहे 5.5 इंच। 7.5 इंचाचं जे आपण शोल्डर घेतलं वरच्या साईडला त्याचं मार्किंग इथं परत एकदा करून घ्यायचं व्यवस्थित। आता इथून आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे। त्याचबरोबर आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 38 छाती आहे तर 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच। त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचे। तर मी इथं सरळ अशी लाईन मारून घेतली। त्याच्यानंतर
आपण इथं सरळ ही एक लाईन मारून घेऊ, जसं की 33चं कमर आहे. चला मी तुम्हाला आज कमरेचा चौथा भाग पण दाखवते. 33 कमर आहे. 33 इंचाचा चौथा भाग किती येतो ते बघू आपण. तर हे बघा 33 इंचाचं कमर आहे. तर आपण याचा मधला सेंटर काढून घेतला तर तो आलेला आहे 16.5 इंच. 16.5च्या आपण परत एकदा निम्मा करून घेऊ. तर त्याचा चौथा भाग आलेला आहे 8.25 इंच. हे बघा 8.25 इंच घेतल्यानंतर 1 इंच आपण जे बॅक साईडला टक्स मारतो त्याच्यासाठी 1 इंच घ्यायचे आणि त्याच्यानंतर 2 इंच जे आहे आपलं शिलाई मार्जिन घ्यायचे. तर संपूर्ण घडी जी आहे ती 11.25 इंच आलेली आहे. फक्त आपल्या आपण जे छातीचा इथं चौथा भाग घेतला आणि इथं कमरेचा त्याच्यामध्ये फक्त 0.5 इंचाचा अंतर पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली सरळ लाईन मारून घेतली तरीही काहीही अडचण नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, मोंड्याचा राऊंड द्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही इथून आपण 1 इंच असा पॉइंट घेऊन आपण इथं मोंड्याचा राऊंड शेप देऊन घेणार आहे. तर सर्वात पहिले मी इथं मोंडाची उंची घेतली, त्याचा मधला सेंटर काढते. त्याच्यानंतर आपण या पद्धतीने आपल्याला हे बघा या पद्धतीने आपल्याला इथं बॅक साईडचा मोंड्याचा जो राऊंड आहे तो आपण इथं घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून आपली प्रोसेस जी आहे ती काय करायची पहा. आपण इथून जी गळा रुंदी घेतली इथून आपल्याला टाकायचा आहे पुढचा गळा. तर इथं पुढचा गळा जो आहे तो मी घेणार आहे 5.5 इंच. जर तुम्हाला थोडासा खाली आवडत असेल तर तुम्ही 6 इंच पण घेऊ शकता. तर मी इथं घेतीये 5.5 इंच. त्याचबरोबर 2.5 इंच गळा रुंदी. आता आपण इथे एक बॉक्स काढून घेऊ. जसं आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करतो त्यामध्ये गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच ठेवतो किंवा लहान साईज असेल तर 2 इंच पण ठेवतो. पण आपल्याला कॉलर ब्लाऊजमध्ये 2.5 इंचाचीच गळा रुंदी जी आहे ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण इथं गोल शेप देऊन घेऊ, म्हणजे आपला गोल गळ्याचा आकार देऊन घेऊ. इथं तुम्ही व्हीचा पण आकार देऊ शकता, कारण की कॉलर ब्लाऊजमध्ये व्हीचा आकार हा खूप छान वाटतो. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे योकपट्टी. तर आता इथं बघा, आता आपल्या इथं हे बॅक साईड आणि फ्रंट पार्ट आपण दोन्ही सोबतच कटिंग करणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता हा आपला जसा की इथं संपूर्ण बॅक साईड पार्ट फ्रंट पार्ट सोबतच निघणार आहे. आता इथं वरती जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथं काय करायचंय आपल्याला, आपण जो 1 इंच इथं खालच्या साईडनी पॉइंट घेतला इथून आपल्याला 1.5 इंच मोजायचे. तर वरच्या साईडला एक पॉइंट येतो आपला, इथून आपण काय करू सरळ लाईन मारून घेऊ. इथं हा पॉइंट घेतल्यानंतर आपण जी ही गळा घेतलेला आहे इथून आपण सरळ लाईन वरच्या साईडला मारून घ्यायची. वरच्या साईडला 1.5 इंच आपण जो सोडलेला आहे पॉइंट तो आपण याला जोडून द्यायचा. या पद्धतीने इथं ही प्रोसेस करायची आणि त्याच्यानंतर इथून एक गोल गळाचा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे हा आपला बॅक साईड पार्ट तयार होईल. इथं अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता, म्हणजे आपलं इथलं काम जे आहे ते आपलं क्लिअर झालं. आता आपण खालच्या साईडला योकपट्टीचं माप टाकून घेऊ. तर मी जसं आता घेतीये 2.5 इंच, 2.5 इंचाची योकपट्टी मार्किंग करून घेते. आता आपण इथं सरळ लाईन मारून घेऊ योकपट्टीवर या पद्धतीने. जी लाईन आहे ती आपण योकपट्टीची तर व्यवस्थित करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, 0.5 इंचानी योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. छान याला असा गोल आकार द्यायचा आहे इथं, म्हणजे शेप देऊन घ्यायचा आहे. असं दिल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, तर आता आपल्याला इथे कटोरीचाही पॉइंट काढायचा आहे. याच्या पहिले काय करायचं आहे आपल्याला, जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याचंही मार्किंग, म्हणजे फ्रंट पार्टचा जो मोंड्याचा आकार आहे तोही आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे. तर जसं की आपण इथं 0.5 इंच अंतर जे आहे ते आतमध्ये घेऊया आणि हा पॉइंट ह्या पॉइंटला इथे वरच्या साईडला जोडून देऊ. आता इथून आपल्याला हा आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार झाला. आता हा आपल्याला फ्रंट पार्टचा घ्यायचा आहे. इथून
अशा पद्धतीने हा आपला फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार देऊन घेतला। म्हणजे आपल्या इथं फ्रंट पार्ट आणि बॅक साईडचा मोंड्याचा आकार तयार झाला। बघा या पद्धतीने थोडासा डाऊन करून घेतलं एकदम नॉर्मल। इथून द्यायचा आपल्याला कटोरीचा शेप। तर इथून आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचं माप। तर इथं आपल्याला कटोरी कशी काढायची बऱ्याच व्हिडिओत सांगितलेलं आहे। तर आपल्याला जेवढी घडी आहे त्याच्या निम्म इथं मधला एक सेंटर घ्यायचा आहे। जसं की आपली आता इथं कटोरी निघणारे 5.5 इंच। तर 5.5 इंचाची आपली इथे कटोरीचं माप निघणार आहे। आणि जो आपण फ्रंट पार्ट घेतला तिथून 2.5 इंच, म्हणजे फ्रंट पार्टचा जो मोंड्याचा आकार घेतला इथून आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंच। आता आपल्याला इथून 1 इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि द्यायचा आहे कटोरीचा आकार। बघा अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं सगळं काही क्लिअर झालेलं आहे। आता आपण इथं याची काय करू, कटिंग करून घेऊ। आता आपण याची कटिंग करायच्या आधी मी इथं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्मॉल योकपट्टीची कटिंग दाखवणार आहे। म्हणजे मी इथं योकपट्टी कोणतीही वाढवणार नाही, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्हाला वाढवायचीच असेल तर मी नॉर्मली आपण जशी कटोरी वाढवतो जो अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये जशी कटोरी वाढवतो त्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवू शकता। तर मी इथं स्मॉल योकपट्टी वापरणार आहे, तर त्यामुळे मी इथं योकपट्टी जी आहे ती वाढवणार नाहीये। मी इथं जे काही पार्ट वाढवणार आहे ते म्हणजे इथे ही आपलं क्रॉस पट्टी आणि त्याशिवाय ही कटोरी। आपण ज्या वेळेस आपण कटोरी वाढवू त्याच्यावरती कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल। आता हे संपूर्ण बॅक साइड फ्रंट पार्ट आपल्याला सोबत कटिंग करतेय, तर व्यवस्थित लक्षात द्या कशा पद्धतीने कटिंग करायचंय म्हणून। आता इथे आपण हे वेगळं करून घेऊ। हे बघा या पद्धतीने तर सर्वात पहिला आपल्याला बॅक साइडचा मोंड्याचा आकार इथं कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आणि हा जो आपला इथे डाऊन झालेला भाग आहे हा या आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हा जो गोल राऊंड आहे हाही आपण इथं कट करून घेऊ। तर हा फक्त आपला बॅक साइडला येणार आहे। आता हे झाल्यानंतर आपला इथं संपूर्ण हा जो आहे हा बॅक साइड पार्ट तयार झाला। आता आपण काय करू, इथं याचा 2 भाग करून घेऊ। आपण एक फ्रंट पार्ट आपल्याला आता वेगळा करायचा आहे। आता जो आपल्या इथे कट आहे तो आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे। हे बघा हा कट लावायचा आहे आपल्याला। तर हा कट जो आहे हा आपल्याला बॅक साइड साठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की ती जोडताना आपल्याला कशा पद्धतीने जोडायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता हा जो आपण डाऊन केलेला भाग आहे हा फ्रंट पार्ट साठी आपल्याला याची गरज नसती, ते आपण इथं कट करून घेऊ। त्याच्यानंतर हा गळाही आपण इथं कट करून घेऊ। फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकारही आपण इथं कट करून घेऊ। योकपट्टी आपण इथं कट करून घेऊ। हे बघा त्याच्यानंतर ही कटोरी पण आपण इथं वेगळी करून घेऊ। तर पहा अशा पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्टचं संपूर्ण कटिंग जे आहे ते इथं झालेलं आहे। आता हे कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते। मी इथं योकपट्टी वाढवणार नाहीये। मी पुन्हा एकदा सांगते, योकपट्टी मी इथं वाढवणार नाही। जसं आपण नॉर्मली कटोरी ब्लाउज कटिंग करतो त्यामध्ये मी 1.5 इंचानी योकपट्टी जी आहे ती वाढवत असते, पण यामध्ये मी स्मॉल योकपट्टी ठेवायची आहे, त्यामुळे मी इथं ही योकपट्टी जी आहे ती वाढवणार नाहीये। मी जे काही हे पार्ट वाढवणार आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता हा जो पार्ट आहे हा ब्लाउज पीसवर ठेवताना कसा वाढवायचा ते सांगते। तर तुम्ही इथं वेगळ्या पेपरवरती पण कटिंग करून घेऊ शकता, किंवा तुम्ही इथं असं लिहूनही ठेवू शकता की खालून 1/2 इंच वाढवणे।
अर्धा इंच खालच्या साईडने हा भाग जो आहे तो वाढवायचा आहे, अर्धा इंच वाढवणे. म्हणजे तुम्हाला ब्लाऊजवर कटिंग करताना तुमच्या लक्षात येईल आपल्याला हा भाग जो आहे हा आपल्याला खालच्या साईडने वाढवायचा आहे, इथून तर इतका अर्धा इंचाने वाढवायचा आहे, बाकी आपल्याला काही वाढवायचं नाही. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहू. कटोरी वाढवण्यासाठी मी इथे एक वेगळा पेपर घेतलेला आहे. तर पाहू शकता आपण जशीच्या तशी सर्वात पहिली ह्या पेपरवरती कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने ठेवून घेतली, म्हणजे आखून घ्यायची आहे, जशीच्या तशी आपल्याला आखून घ्यायची आहे. या पद्धतीने घेतल्यानंतर आता ही कटोरी आपली काही कामाची नाही, आपण हिला साईडला ठेवून देऊ. त्याचबरोबर आता ही कटोरी कशी वाढवायची ते पाहू आपण. तर सर्वात पहिला आपल्याला हा जो आपला हुकलूक पट्टीची साईड आहे इथं आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचंय, आणि जो आपण हा गोल राऊंड घेतो इथेही आपल्याला पाव इंच वाढवायचंय. तर या पद्धतीने आपल्याला हे वाढवून घ्यायचंय. आणि ही कटोरी जी आहे ती आपल्याला ह्या साईडनी 1.5 इंचांनी वाढवायची आहे. जी हुकलूक पट्टी आहे त्या साईडनी 1.5 इंच वाढवायची आहे, आणि जी आपली इकडनं गोल राऊंड आहे इथं आपल्याला 1 इंचांनी वाढवायची आहे. त्याचबरोबर आता हा जो पॉइंट आहे वरचा तो आपल्याला इथं सरळ लाईन जी आहे ती खाली स्ट्रेट मध्ये अशी वळून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथून आपल्याला काय करायचं आहे, गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल तुमची कटोरी खूप फुगट होतीये किंवा खूप साईडनी जी आहे ती खूप फुगती, तर तुम्हाला हा भाग जो आहे तो जास्त बाहेरून न्यायचा नाहीये. तुम्हाला इथे थोडासा असा या पद्धतीनेच राऊंड देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची कटोरी जी आहे ती अशी फुगरट तयार होणार नाही आणि छान अशी तयार होईल. हा भाग आपल्याला अर्धा इंचानी खाली न्यायचा आहे. आपण इथं काय केलं पाहू शकता तुम्ही, ही जी लाईन घेतली आपण, ही लाईन, या लाईनीच्या अर्धा इंच खाली पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपण ह्या कटोरीचा मधला सेंटर काढणार आहे. आता ही कटोरी जी आहे संपूर्ण मोजली तर 8.5 इंच तयार झाली. मी हिचा मधला सेंटर काढून घेतेय, तर ती तयार झालेली आहे 4.25 इंच हा मधला पॉइंट. त्याच्यानंतर ही कटोरी जी आहे आपल्याला खालून 1.5 इंचांनी वाढवायची आहे. वरच्या साईडला तुम्ही टक्सची लाईन जी आहे ती 1.25 इंच घेऊ शकता. आता आपल्याला इथं काय करायचंय, हा पॉइंट ह्या पॉइंटला जोडायचा आहे. तर या पद्धतीने आपली इथं संपूर्ण कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. तर ही आपली 38 साईजची कटोरी तयार झाली. आता आपण हिला कटिंग करून घेऊ, आणि त्याच्यानंतर आपली जी टक्स लाईन आहे ती आपण एकदा चेक करून घेऊ. तर हे पाहू शकता आपली ही कटोरी इथं तयार झाली, आणि हा भाग जो आहे तो आपल्याला अर्धा इंचानी वाढवून घ्यायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता ह्या कटोरीचा आहे ना आपण टक्स पॉइंट पाहू. तर हा टक्सची लाईन, टक्सचा पॉइंट जो आहे तो तुम्हाला डायरेक्टली 3 इंचाची उंची घ्यायची आहे. उभा टक्स जो आहे तो तुम्हाला 3 इंचाचा घ्यायचा आहे. जसा की मी घेतेय, तर 3 इंचाचा उभा टक्स घ्यायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला 1.25 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे. आता ही लाईन आपल्याला इथं वर मारून घ्यायची आहे या पद्धतीने. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, हा टक्स चेक करून बघू आपण. अशा पद्धतीने आपली इथं कटोरी ही तयार झालेली आहे. आता इथं ज्यावेळेस तुम्ही जोडशाल तर पाहू शकता हा आपला भाग जो आहे तो अर्धा इंचानी कमी बसणार आहे. तर मग तुम्हाला इथं मी त्यासाठी सांगितलं, आपण डायरेक्टली कापडावरती कटिंग करताना हा भाग जो आहे तो अर्धा इंचानी वाढवून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला योक पट्टी जी आहे ती मोठी पाहिजे असेल तर ही 1.25 इंचानी खालून वाढवून घ्यायची, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ही जी कटोरी आपण अर्धा इंचानी खाली वाढवली ही वाढवायची नाही, डायरेक्टली इथूनच तुम्हाला हा टक्स इथं मारून घ्यायचा आहे.
ज्या मैत्रिणी कायम ब्लाऊज शिवतात त्यांना ही ट्रिक्स व्यवस्थित लक्षात आली असेल. तर ज्या पण बाया कस्टमरसाठी जर ब्लाऊज शिवत असेल बऱ्याच मैत्रिणी ताई, तर तुम्ही ह्या ट्रिक्सनी ब्लाऊज नक्की शिवून बघा. खूप छान, खूप परफेक्ट असं हे कॉलर ब्लाऊजचं कटिंग आहे आणि खूप छान याचं ब्लाऊज पण स्टिच होतं. मी आता तुम्हाला एक ब्लाऊज शिवून पण दाखवणार, म्हणजे शिवून नाही दाखवणार तर, आणि म्हणजे मी तुम्हाला एक शिवलेला ब्लाऊज दाखवणार. म्हणजे हेच ब्लाऊज शिवायचे आहेत आपल्याला. हे बघा, हे कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि हेच आपल्याला स्टिच करायचे. तर मी हे सर्वात पहिला आता ब्लाऊज याच्यावरती पॅटर्न ठेवून कटिंग करून घेणार. एक ब्लाऊज स्टिच केलेला पण तुम्हाला दाखवणार. त्याच्यानंतर कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मी जर स्टिचिंग दाखवलं तर. आणि आता इथे तुम्ही पाहायचे, हा बॅक साईड पार्ट मी तुम्हाला दाखवते. हा बॅक साईड पार्ट आहे आपला. आणि आपण काय केलेलं की इथे तुम्ही पाहू शकता, हा बॅक साईड पार्ट, हा आपला फ्रंट पार्ट आहे, बरोबर. ओके. आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, आपण जे 1.5 इंच वरच्या साईडला वाढवलं हे फक्त आणि फक्त बॅक साईडसाठी. हा शिवल्यानंतर हा आपला जो गळा आहे तो असा येणार आहे. हे बघा, इथं या पद्धतीने आपलं हे पॅटर्न येणार आहे. हे बघा येणार आहे. ओके. असं आल्यानंतर आता जी बाही आपण ज्या वेळेस जोडू ना, हे तर शोल्डर असंच जाणार आहे आपलं, म्हणजे असंच शोल्डर जे आहे ते आपलं इथं मधल्या सेंटरवरच येणार आहे. पण बाही जोडताना हा जो आपण घेतलेला पार्ट आहे, बाही जोडताना हा जो आपला 1.5 इंचाचा पॉइंट आहे, हा याच्यापासून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी तुम्ही संपूर्ण आपण जसा कटोरी ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने हा ब्लाऊज शिवायचा आहे. फक्त आपण जे इथून 1.5 इंचाचा पॉइंट घेतलेला, इथून बाही जोडताना इथं आपल्याला बाही जोडायची. बाकी कॉलर कशी बसवायची त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, वाटलंच तर तिथं जाऊन तुम्ही कॉलरचं बाही पण तुम्हाला तिथं दाखवलेली कशी जोडायची. आणि त्याशिवाय म्हणजे माझा बऱ्याच दिवसाचा जुना व्हिडिओ आहे, तो मी शेअर करेन तुमच्यासोबत. आणि बाही कशी जोडायची आणि कॉलरही मी कशा पद्धतीने बसवते सोप्या पद्धतीने, त्याचा पण त्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर मी आता पटापट जो हे ब्लाऊज आहेत हे मला कटिंग करून स्टिच करायची आहेत. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. बाही जी आहे ती मी डायरेक्टली ब्लाऊजवरतीच कटिंग करणार आहे. तर त्यामुळे मी आता बाहीचा व्हिडिओ नाही दाखवत. तर मग चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.